हॅलो, हाय, कसे आहात तुम्ही? आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आज की मी तिखट डाळ बनवणार आहे शेंगा टाकून. माझी मराठी इतकी छान नाही पण तुम्हाला समजेल इतकं मला येतं बोलता. मी आज डाळ बनवते, तुम्हाला दाखवते. आवडली तर नक्कीच घरी ट्राय करा तुम्ही, आवडेलच तुम्हाला. लेट्स सी. आता मी एक कांदा घेतलेला आहे, तो चॉप करते मी. मला चॉप बोर्ड लागत नाही कांदा कापायसाठी, मी हातावरतीच कापते. मला खूप म्हणजे असं वाटतं की मी बरोबर नाही कापला आहे कांदा, पण ते बरोबर चॉप नाही झाला आहे असं मला चॉप बोर्डवरती वाटतं. पहिल्यापासूनच मी अशीच कापते. जास्त कठीण नाही आमची ही तिखट डाळ, खूप सोपी आहे ही आमची डाळ. आमच्या घरामध्ये खूप फेमस आहे ही डाळ, सर्वांना आवडते ही डाळ. हा जेवणाचा माझा पहिलाच व्हिडिओ आहे. नक्कीच तुम्हाला आवडेल. बघा ह्या शेंगा आहेत, ह्या शेंगा मी डाळीमध्ये ॲड करणार आहे. मी अजूनही व्हिडिओ माझे टाकलेले आहेत, तुम्हाला आवडलेत का माझे व्हिडिओ? आवडले असतील तर नक्कीच लाईक करा. कुकर ठेवते मी, फोडणीला घालते आता डाळ. माझं खूप डोकं दुखत होतं म्हणून चहा बनवली आहे मी, चहा घेते. तेल ॲड करते मी. कांदा चॉप केला, एकच कांदा आहे, कारण मी भरपूर कांदे टाकत नाही. मी कोणत्याच डिशमध्ये जास्त कांदे ॲड करत नाही मी, कारण मला असं वाटतं खूप कांदे टाकण्याने जेवण आहे ना गोड लागतं. पण सगळ्यांची आपली चॉईस आहे, सगळ्यांचं आपली बनवण्याची पद्धत आहे. तर माझी पद्धत तर अशी आहे, मी जास्त कांद्याचा वापर करत नाही. एकच कांदा घेतलेला आहे बघा मी. आता हा मी तेलामध्ये ॲड करते.
कांदा पण आपल्याला ना खूप लाल नाही करायचा, फक्त शिजवून घ्यायचा आहे कांदा, फ्राय करून घ्यायचा. जसा तो ब्राऊन होतो, लाल होतो, तसा कांदा आपल्याला करायचा नाही, गरजच नाही आपल्याला तितकं लाल करायची. दाखवते मी तुम्हाला. कांदा शिजतोय तोपर्यंत मी मसाला बघा. आता आपल्याला डाळ ॲड करायची आहे. डाळ ॲड करते मी. जरासा थांबा. हे बघा, मसूरची डाळ घेतली आहे मी. डाळ ॲड केली आहे मी. बघूया आता. पाणी ॲड करते आणि कुकरचं झाकण लावून देते. तुम्ही बघता मी शेंगा नाही टाकल्यात अजून. शेंगा टाकणार आहे मी, पण आता नाही. डाळ अर्धी शिजल्यानंतर. आत्ता जर शेंगा टाकल्या तर शेंगा सगळ्या गळून जातील. आता मी कुकर लावून घेते. कुकर खोलते मी आता. डाळ झाली असेल. शंभर कौरवांच्या पेक्षा 5 पांडव खूप आहे. याचा अर्थ कदाचित असं होईल काय हुआ आम्ही पांडव. हे बघा डाळ मस्त एकदम कडक झाली आहे. त्याच्यामध्ये थोडीशी पाणी ॲड करून शेंगा टाकते, परत कुकर लावते. ज्यांनी सगळं सहकार्य केलंय, आर्थिक असेल, अगदी म्हणजे ही सतरंजी टाकण्यापासून झाडू मारण्यापर्यंत ज्यांनी सहकार्य केलंय. डाळ खूप घट्ट झाली आहे, थोडीशी हिला पातळ करते. सर्व संत मायबापांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होतो. आणि आजच्या 5व्या दिवसाची कीर्तन होती या सेवेसाठी अभंग घेतला आहे. तो पैठणचे असणारे शांती ब्रह्म एकनाथ महाराज. वास्तविक मी कीर्तनकार किंवा प्रवचनकार नव्हे, तर वैकुंठवासी हरिभक्त परायण भजन सम्राट नामदेव बाबा ढोलक यांचा टाळकरी. त्याच्यामुळे आमच्या या
एकाच एक बैल अशी असणारी परत कुकर लावला आहे मी. आता 2 शिटी द्यायची, त्याच्यामध्ये शेंगा शिजवून कुकर खोलते मी. आता गॅस बंद केला. डाळ तयार झालेली आहे, शेंगा पण शिजून तयार झालेल्या आहेत. नक्कीच तुम्ही ही ट्राय करा घरी, तुम्हाला नक्कीच आवडेल. थँक्यू सो मच.